हे बघा, आता मी करणार आहे कैरीचा गुळांबा. आता मी त्यासाठी अर्धा किलो कैरी घेतली. आता ही सालून घेतली बघा, आता सालटण्याने सालून घेतली आहे. आता ही मी किसून घेते. हे बघा, आता आपण आज करणार आहोत कैरीचा गुळांबा. त्यासाठी मी अर्धा किलो कैरी घेतली, सालून घेतली आणि किसून घेतली आहे. आता याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो आहे, तर अर्धा किलोला आपल्याला 400 ग्राम तरी गूळ लागेल. तर माझ्याकडे थोडा कमी, मी थोडी साखर टाकणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा लागतील. वेलची पावडर टाकणार आहे. तर आपण सुरुवात करूया. बघा, आता हा सगळा केस आपण स्टीलच्या कढईतच करायचा. हा स्टीलच्या कढईत टाकून घेते. आपण सगळा केस टाकून घेतला. आता त्यात गूळ टाकून घेऊया आपण. आणि हे बघा, दालचिनीचे 2 तुकडे घेतले आणि 2 लवंगा घेतल्या. लवंगा पण टाकून घेऊया आपण. का गूळ थोडा कमी आहे म्हणून थोडी याच्यात मी साखर पण टाकणार आहे. आमची वेलची पूड तयारच आहे, त्यामुळे मी वेलची पूड पण टाकणार आहे. आणि मध्यम आचेवर करायचा. हा शिजू द्यायचा त्याच्यातच, मुळातच. अंदाजाने थोडेसे 2-3 चमचे टाकते आता मी. आता छान मंद आचेवर आपण शिजवून घेऊया. आता हे बघा, किती छान कलर आला आहे आपल्या गुळांब्याला. अजून थोडासा शिजवायचा. तो एकदम कोरडा नाही काढायचा, नाही तर खूप कडक बनतो मग तो. थोडासा सरस भरीत ठेवायचा. त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकते. 2 चिमूटभर मीठ टाकून घेते. आणि गूळ आहे म्हणून आपण आता वेलची आणि जायफळची पूड टाकू. गूळ असलं का जायफळाची टेस्ट छान लागते. मी करूनच ठेवलेली ती टाकते आता. हे बघा, 15-20 वेलच्या घ्यायच्या, भाजून घ्यायच्या. त्या गार झाल्या का त्याच्यामध्ये साखर टाकून, थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकून दळून घ्यायचं. महिनाभरही तुम्ही वापरू शकता असं पॅक करून ठेवलं तर. हवा बंद डब्यात ठेवायचा. घरभर सुवास सुटला आहे आता गुळांब्याचा. परफेक्ट झाला बघा तेवढा गूळ आपल्याला. किती सुंदर झाला आपला गुळांबा बघा. पाणी अजिबात नाही टाकायचं. पाण्यात शिजवायच्या नसतात कैऱ्या, नाही तर मग टिकत नाही. आता तुमचा 1-2 महिने काय भरपूर टिकेल. आता हे बघा, असं करायचं. म्हणजे जास्त घट्ट नाही करायचं, नाही तर कडक बनतो. झाला आपला. आता हवा गार झाला का हवा बंद डब्यात भरून ठेवायचा. मुलांना टिफिनला वगैरे देता येतो, घरी खाता येतो, तोंडी लावायला आपल्याला. हे बघा, झाला तर तयार आपला. किती छान झाला बघा, तयार झाला.